हाय हाय मुर्दाबाद मुर्दाबाद नागेश विकर मुर्दाबाद खुर्ची खाली करा नागेश विकर खुर्ची खाली करा नागेश विकर खुर्ची खाली करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार केला, अनेक फोन केले, परंतु कुठल्याही झाडाची छाटणी झालेली नाही। झाड छाटणी न झाल्यामुळे हवेचा आणि पावसाचा जोर जो वाढला होता त्यामुळे झाड मुळासकट पडत होती। मुळाला कुठल्याही पद्धतीने मातीचा भराव टाकण्यात आला नाही, झाड कुठल्याही पद्धतीने छाटणी झालेली नाही, त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे, गाड्या तुटत आहे, लोक मृत्युमुखी पडत आहेत। त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागेश विरकर यांच्या विरोधात आज फक्त निवेदन दिलेलं आहे। जर 9 दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल। आज मीरा भाईंदर शहरात तुम्ही बघत असाल की पावसाच्या आणि वाऱ्याच्या जोरामुळे अनेक झाडं ही तुटून पडली, गाडीवर पडली, कुणाच्या अंगावर पडली आणि काही जणांचा म्हणजे एकाचा मृत्यू देखील झाला। हे दुर्दैवी बाब आज आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणलं आणि ज्याला हे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, कारण हे अधिकारी फक्त खुर्ची गरम करण्यासाठी ते बसतायत, पगार घेत आहेत, पण जनतेची कामं करत नाहीत। जनतेचं नुकसान झालं तरी चालेल। आज अनेक शहरामध्ये आपण जातो येतोय, शाळा महाविद्यालयाच्या बाजूला ही झाडच्या फांद्या रस्त्याला येऊन टेकलेले आहेत। कालच मीरा रोडला अस्मिता युनिव्हर्सिटीच्या बाजूला झाड शाळेच्या बाजूला असून ते रस्त्याला टेकलं होतं, त्याचे छाटणी करायला हे लोक आले, पण ते तसा ढीक तिथे टाकून गेले। आज तिथे काही दुर्घटना होऊ शकते हे देखील आणण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना फोन केलं, पण ते कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत। सचिन पोपळेजींनी सांगितल्याप्रमाणे जर या समस्याचं निवारण झालं नाही, तक्रारीचं निवारण झालं नाही, याच्या विरोधात, या अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करू। मध्ये झाड छाटणी करण्यात यावी, पण अशा प्रकारे कुठेही झाड छाटणी करण्यात आली नाही। आज एक मोठी दुर्घटना प्रभाग क्रमांक 23 मध्ये घडल्यानंतर रस्त्यालगत जी धोकादायक झाड आहेत याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम या अधिकाऱ्यांचं आहे, यांच्या कर्मचाऱ्यांचं आहे, पण असं याकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे अधिकारी कर्मचारी करतायत। म्हणून आज कुठेतरी मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर हे झोपी गेलेले जे अधिकारी आहे, प्रशासन आहे, त्यांना जाग आली आणि त्याच्यानंतर आज त्या प्रभागात छाटणी करायला सुरुवात झाली। पण तुम्ही याच्या पहिले झोपल्या होतात का? पाऊस पडायची तुम्ही वाट बघत होता का? एखादा दुर्घटना घडते, एखाद्याचा मृत्यू होतोय याची वाट बघत होता का? तुम्ही तुमचं कर्तव्य का निभवत नाही? तुम्ही आणि ठेकेदार हे तुमच्या दोघांचं संगनमत आहे का? म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हाच आपण छाटणी करायची आणि बाकीच्या वेळेस आपण फक्त बिल पास करायचे आणि दोघं मिळून मेवा खायचा, हा कुठेतरी प्रकार आता थांबला पाहिजे। जर नाही थांबला तर मनसे स्टाईलने हा थांबवण्याचा प्रयत्न होईल आणि जर आमची तक्रारीवर निवारण झालं नाही तर मनसे स्टाईल उग्र आंदोलन छेडण्यात येईल।